बाबत आता पुढे या ठिकाणी पुढे देखील महत्वाची माहिती आहे ती सांगून घेतो. बघू शकता उपरोक्त विषयास अनुसरून सन 2024-25 पोलीस शिपाई भरती प्रक्रियेच्या पूर्वतयारी व भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामग्री करता लागणारे साहित्य खरेदी करता ई टेंडरिंग पद्धत राबवण्याकरता शासनाने बघू शकता महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने खालील अटी सापेक्ष मान्यता दिली आहे. कशासाठी तर बघू शकता पहिला पॉईंट इथे म्हटलेला आहे पोलीस भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांच्या शारीरिक चाचणीसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे, त्याच्यानंतर OMR परीक्षेकरिता वेंडर निश्चित करणे, RFID इतर अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे तसेच विविध सामग्री उपलब्ध करून देणे. त्याच्यानंतर दुसरं काय म्हटलेलं आहे सध्या राज्यात महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचा अंमल सुरू आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे आपल्याला देखील माहित आहे झेडपीची जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रस्तावित निवडणुकांमुळे लागू होणाऱ्या आदर्श आचारसंहितेचा अंमल संपल्यानंतर म्हणजे आचारसंहिता संपल्यानंतर संबंधित उमेदवारांच्या प्रत्यक्ष मैदानी स्पर्धा शारीरिक चाचणी घेण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी म्हणजे या ठिकाणी निवडणूक संपल्यानंतर. ठीक आहे ते तारीख देखील पुढे यामध्ये दिलेली आहे. तर इथे बघू शकता खालील नमूद घटक प्रमुखांना कळवण्यात येते की सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीमध्ये आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी ही कधीपासून तर बघू शकता 11/2/2026 11/2 म्हणजे 11 फेब्रुवारी म्हणजे पुढील महिन्यामध्ये 11 फेब्रुवारी पासून प्रस्तावित आहे. करिता संबंधित घटक प्रमुखांना त्यांच्या अधिपत्याखालील सन 2024-25 पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामग्री करता लागणारे साहित्य खरेदी करता ई टेंडरिंग सुविधा किंवा दर करार पद्धत राबवण्याची सर्व काही त्यांच्याकडे स्तरावर म्हणजे त्वरित सुरू करण्यात यावी म्हणजे संपूर्ण माहिती येथे दिलेली आहे. आणि सर्व घटक याच्यामध्ये सर्व घटक असणार आहे. सर्व हा जिल्हा तो जिल्हा नाही सर्व पथके याच्यामध्ये सर्व जिल्हे सर्व घटक असणार आहे. सर्व घटकांची मैदानी चाचणी ही या ठिकाणी 11/2/2026 म्हणजे 11 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे. याची